नमस्कार नागपूरकर, तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक नवीन माहिती घेऊन आलेली आहे की महापालिकेतर्फे कशा प्रकारे बेटी बचाओ आणि बेटी पढाओ या संकल्पनेला पाठबळ मिळत आहे। तर महानगरपालिकेतर्फे बेटी बचाओ बेटी पढाओ या संकल्पनेला पाठबळ देण्याकरिता मनपा शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना प्रत्येक वर्षी 4,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे। महापालिका आयुक्त यांनी अर्थसंकल्पात महापालिकेच्या शाळांमधील मुलींचा टक्का वाढावा यासाठी ही विशेष तरतूद केली आहे। महानगरपालिका शाळांमध्ये शिकणारे बहुतांश विद्यार्थी आर्थिक दुर्बल घटकातील असतात। मनपा शाळांमध्ये 1 ते 12वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या व 80% वर उपस्थिती असणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना त्यांच्या बँक खात्यावर प्रतिवर्षी 4,000 रुपये जमा केले जाणार आहेत। याकरिता महापालिकेच्या अर्थसंकल्पात 2.10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। तसेच महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना दैनंदिन आयुष्यात अनुभवाव्या लागणाऱ्या समस्या त्यातून येणारे नैराश्य टाळण्यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे। तसेच शहरातील इतरही विद्यार्थी ज्यांना समुपदेशनाची गरज असेल त्यांना टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे समुपदेशन उपलब्ध करून दिले जाईल। याकरिता अर्थसंकल्पात 1 कोटीची तरतूद करण्यात आली आहे। तर मित्रांनो, ही एक खूप चांगली बातमी आहे। जर तुम्ही नागपूरकर असाल आणि तुमच्या आजूबाजूला जर महापालिकेच्या शाळांमध्ये कोणी मुले शिकत असतील तर त्यांना कृपया ही माहिती द्या आणि त्यानुसार त्यांना महिन्याला 4,000 रुपये मिळतील। नवीन शैक्षणिक धोरणान्वये प्राथमिक शाळांसोबत बालवाडी, पूर्व प्राथमिक आणि वर्ग संलग्न करून वयाच्या 3 वर्षापासून बालकांच्या शिक्षणाची सुरुवात केली जाईल। पूर्व प्राथमिक शिक्षण हे मुलामुलींच्या जडणघडणीतील महत्त्वाचा टप्पा आहे। ज्या बालवाडीमध्ये 20 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत त्या शाळांमध्ये पूर्व प्राथमिक वर्गांना शिकवणारे प्रशिक्षित शिक्षक नियुक्त केले जातील आणि यासाठी 55 लाखांची तरतूद करण्यात आली आहे। तर ही सुद्धा एक महत्त्वाची बातमी आहे की ज्या बालवाडीमध्ये 20 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत त्या शाळांमध्ये पूर्व प्राथमिक वर्गांना शिकवणारे प्रशिक्षित शिक्षक तिथे नियुक्त केले जातील आणि ते मुलांना शिकवतील। तर मित्रांनो, हे लक्षात ठेवा की महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, त्यानंतर वैद्यकीय, CA, NDA आदीमध्ये यश मिळावे याकरिता महानगरपालिकेतर्फे सुपर 75 ची सुरुवात करण्यात आली आहे। यामार्फत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे। त्यासाठी 8व्या वर्गातील 75 गुणवंत विद्यार्थ्यांची परीक्षेद्वारे निवड केली जाईल। त्यांना 10वी पर्यंत विशेष शिकवणी वर्ग मनपाच्या नेताजी मार्केट शाळेत दर शनिवारी व रविवारी तसेच इयत्ता 10वी नंतर स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देण्यात येईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा ज्यांना यांची गरज आहे।